महाविकास आघाडीतील एका घटक पक्षाची लोकसभेची उमेदवारांची यादी जाहीर झाली। ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची। ठाकरे गटानं एकूण 17 जागांसाठी लोकसभेचे उमेदवार जाहीर केले। यात ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई अशा मुंबईतल्या 4ही जागांचा समावेश आहे। या 4ही जागा उबाठा गटानं स्वतःकडे ठेवले। पण कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवलाय। ठाण्याची सुद्धा उमेदवारी जाहीर केली, पण कल्याणचा उल्लेखच नाही। हा सस्पेन्स का आहे, कोणाच्या नावाची आहे कल्याणमध्ये चर्चा, याचबद्दल या व्हिडिओतून जाणून घेऊयात। कल्याण लोकसभा मतदारसंघ 2009च्या पूर्वी हा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघाचाच भाग होता। 2009च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघातून वगळण्यात आलेला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या नावाने नवा झालेला हा मतदारसंघ। सध्या मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश येतो। अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा तसंच कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र। 1977 पासून या मतदारसंघावर शिवसेना भाजपनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय। 1984ला काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा अपवाद वगळला ना, तर या भागात नेहमी हिंदुत्ववादी पक्षांवरतीच मतदारांनी विश्वास टाकलाय। यानंतर मात्र हा मतदारसंघ शिवसेनेनं आपल्याकडे जो खेचून आणला तो कायम राहिला। 1996, 98, 99, 2004 अशा सलग 4 वेळेला शिवसेनेचे प्रकाश परांजपे इथून विजयी झाले। 2014ला मात्र कमाल झाली। 2014च्या निवडणुकीत शिवसेनेनं हॅट्रिक करत राष्ट्रवादी आणि मनसेचा धुव्वा उडवला। श्रीकांत शिंदे 4,40,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले। राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना 1,90,143 तर मनसेचे प्रमोद पाटील यांना 1,22,349 मतं मिळाली। अशा प्रकारे 2,50,749 मतांची आघाडी घेत शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना धूळ चारली। 2019ला सुद्धा श्रीकांत शिंदे यांची जादू कायम राहिल्याचं दिसलं। शिंदे 2.5 लाख मतांनी विजयी झाले। यावरून कल्याणच्या जनतेनं शिंदेंना दिलेला कौल स्पष्ट दिसतो। कारण मंडळी 2019 नंतर शिवसेनेत फूट पडली आणि 2 शिवसेना झाल्या। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि शिवसेना उबाठा गट। महायुतीसोबत असलेल्या श्रीकांत शिंदे यांना यंदा सुद्धा कल्याणमधून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। त्यांची गेल्या 2 निवडणुकांमधली कामगिरी बघून या ठिकाणी तसाच तुल्यबळ विरोधी उमेदवार असणं गरजेचं आहे। अशात कल्याण हा शिवसेनेचा गड राहिल्यानं अर्थातच महाविकास आघाडीत ठाकरे गट ही जागा स्वतःकडे ठेवणार असल्याचं कळतं आणि म्हणूनच चाचपणी होतीये उमेदवारांची, जी अद्यापही कायम आहे। सुरुवातीला या शर्यतीत ठाकरे गटाच्या तोफ सुषमा अंधारे आणि दस्तूरखुद्द ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं होतं। मात्र दोघांनीही लोकसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर नव्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाली। अशात नाव समोर आलं ते केदार दिघे यांचं। केदार दिघे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे। शेवटी हे सगळं विसरून चालत नाही की शिवसेना हा भावनांवर चालणारा पक्ष आहे आणि याच गणितानुसार कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत झाली तर कोणाच्या भावना इथल्या मतदारांना भावतात हे दोन्ही शिवसेनेचं भवितव्य ठरवण्यासाठी निश्चितच महत्त्वाचं आहे। पाहूयात कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळते आणि ही लढत एकतर्फी होते का चुरशीची। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कल्याणचं गणित नेमकं काय असेल? उबाठानं कोणाला उमेदवारी दिली तर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं? तुमचं मत आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।